त्रास कोणी देऊ नका माझ्या पत्नीला, माझ्या आईला. फक्त मी त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतो बस. व्यावहारिक जेवढं झालं तेवढं व्यावहारिक हिशोब त्यांचा माझा क्लिअर आहे. त्यांच्याकडे मी जास्त पैसे घेतलेले नाहीत. बीड येथील मूळ रहिवासी असलेल्या एका व्यक्तीनं कौटुंबिक त्रासाला कंटाळून परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्याजवळ पूर्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाप्रसाद शिवदास कौले, राहणार शनिवार पेठ, पेठ, असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी बाळाप्रसाद कौले यांनी एका व्हिडिओ बनवून आपल्यावर झालेल्या अन्यायाची आणि त्रासाची आपबीती व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाळाप्रसाद कौले हे काही दिवसांपूर्वी आपल्या सासूरवाडीला गेले होते. तिथे त्यांचे सासरे आणि मेव्हण्यांकडून त्यांना सातत्यानं हीन वागणूक, धमकी आणि मानसिक त्रास दिला जात होता. वाद नको म्हणून मी गप्प होतो, फोनवर गोड बोलून समोर मात्र अपमानास्पद वागणूक दिली जात होती, असा आरोप त्यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये केलाय. या व्हिडिओमध्ये त्यांनी गंगा चन्ने, कान्हा चन्ने आणि मनमथ चन्ने यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी वसमत येथील पूर्णा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेची बातमी पसरतात बीड आणि वसमत परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. घटना व्हायरल व्हिडिओ आणि नातेवाईकांच्या माहितीच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस या प्रकरणी आता पुढील तपास करत आहेत. मी आज भारत आज पूर्ण दबावाखाली असून माझी सासरे मेव्हणे, गंगा चन्ने, कान्हा चन्ने आणि मनमथ चन्ने यांनी सूडबुद्धीने माझ्याकडून वागणूक त्यांची सूडबुद्धीची असून मला त्यांनी फार त्रास दिला. मला कुठल्याही प्रकारचं त्यांनी सहकार्य प्लॉटिंगमध्ये केलं नाही. लोकांसमोर फार चांगलं वागणूक दाखवतात आणि पाठीमागे पूर्ण माझी बदनामी, मला मानसिक ताण फार दिला. त्याच्यामुळं मी आज लोकांचं पाऊल उचलत आहे. माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना आता व्यवस्थित कोणतरी सांभाळा. काय सगळ्यांना विनंती आहे, माझ्या पाहुणे, बाकीच्या पाहुण्यांना त्यांना सांभाळा. मला माझ्या सासऱ्यांनी दबाव ठरकी आणून पूर्ण येणीचं काम व्हायले म्हणून पूर्ण सगळं काम बघितलं, मोजणी हे ते सगळं शिटा आणि पूर्ण खर्च करून घेतला आणि काही रक्कमसुद्धा दिली मला. पण रकमेचा हिशोब माझ्याकडून टिपून घेतला, स्वतः काय टिपला नाही, तरी काय स्वतः दिलं नाही. बाकी कोणाला त्या गोष्टीचा त्रास नाही आहे, घरच्याला सुद्धा तेवढं माहीत नाही आहे की काय चालू आहे, काय नाही म्हणून काय. आणि आता माझ्या लेकरा बाळाला मी सांभाळते का नाही काय माहिती. नुसतं मला लोकांच्या समोर माझा चेहरा केला आणि माझ्याकडून काम करून घेतलं. नुसतं लोकांना सांगायचे की सगळे भाऊजीच्या हातात आहे आणि भाऊजीच्या हातात काही ठेवलं नाही. सगळं स्वतः हे करतात. कोणाचे प्लॉट कसं काय करायचे, काय करायचे, कसं काय भाव विकायचं, काय नाही. आणि जे नकाशाच डुप्लिकेट केला आहे काय मला काहीच कळलं नाही काय केलं आहे. तर मला नुसतं लय दबावाखाली आणला मला पूर्ण. बस मला कुठं बस मला काय जास्त काय बोलायचं नाही आहे. पूर्ण परेशान होऊन गेलं त्याच्या वागणुकीला. बघू काय बोलतात उलटं सुट्टं, काही सांगू शकत नाही. किती बघत म्हणले तुम्हाला नंतर काय असं तसं हे ते सगळं धमक्या टाकून मला परेशान करून टाकलं. किती दिवस झाले, 1 वर्ष 3 वर्ष झाले बघतो त्यांची वागणूक. मी प्रत्येक कामात अडथळा आणि काय इतकं वर्ष झालं जर सोबत राहून कसं काही नाही होत नाही. एवढे दिवस झाले लाईटीचं काम दिलं, लाईटीचं काम सुद्धा होऊन देईना. 6 महिने झाले. पहिले ठरलं होतं 50,000 दिले, नंतर 4 लाख रुपये दिले लाईटवाल्या. नंतर ऑफिस ठरल्याप्रमाणे 2.5 लाख रुपये रक्कम दिली. आता फक्त 1.5 लाख द्यायचे राहिले. तरी मला म्हणजे घरचे कुठं सहकार्य करा म्हणलं की सोबत यायचे, सहकार्य कुठलंही काही केलं नाही. बस 4 दिवस झाले नुसतं काम करायचं, ते काम करायचं, नारळ फोडायचे म्हणून मला फोन करते तुमच्या हाताने. मला लय त्रास दिला त्यांनी. मला कुठलाही त्यांचं म्हणजे आता त्यांच्याबरोबर काही भरोसा राहिला नाही. माझ्या पत्नीला, माझ्या पूर्ण ते प्लॉटचे
ते काय रक्कम असेल ती माझी मला देण्यात यावी. आणि जर प्लॉटेबल नाही जमीन झाली तर मग माझी शेत जमिनीची हिस्सा त्याला देणार बस. हां, मी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाही. सगळं जे आहे ते सगळं सासरीसोबत मेमरी सगळ्या सोबत होते. सगळ्या समोर देताना घेताना प्रत्येकाला सगळं बोलणं झालेलं आहे. हां, त्यांनी काही अशा प्रकारची रेकॉर्डिंग करून घेतली, बऱ्याच वेळेस रेकॉर्डिंग करून घेतली की उलटी सुलटी सगळे एजंट एजंटला फोन लावून की भाऊजीकडे भाऊच्या हातात आहे. एजंट मला म्हणतात तुमच्या हातात आहे, कुठं मॅनेजच्या हातात आहे. पण सगळं मला त्यांना जाऊन भेटून सगळं सांगावं लागायचं. त्यानंतर ते मला हो म्हणायचे, मग म्हणून तुम्हाला गिरायकाला सांगावं लागायचं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझ्या हातात तर असं काहीही नव्हतं. हां, फक्त जिम्मेदारी माझ्याकडून पुरं काम करून घ्यायचं एवढं फक्त माझ्या हातात होतं. आणि त्यांनी काम सगळा परतावा घ्यायचा त्यांनी, बस आढावा त्यांनी घ्यायचा आणि तेच बघणार आणि तेच मला लास्टला ते मला देणार काय द्यायचं असं त्यांनी मला हे केलं होतं. आणि आत्ता रजिस्ट्री ऑफिसला तर 2-3 रोज मला पहिले भालेरावची रजिस्ट्री करताना मला ताब्यातला प्लॉट म्हणून असं हे केलं त्यांनी. आणि काय किती म्हणजे काय काय केलं मला काही माहीत नाही त्यांनी. अजून काय उलट काय केलं तर मला काही कल्पना नाही आहे.